माझी बीड जिल्ह्यातल्या मराठा समाज ओबीसी बांधव या सगळ्याला विनंती आहे, हे जे बाहेरून कोण जे येत आहेत ना तथाकथित ओबीसीचे नेते म्हणणारे, ते मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून आणि मराठा आणि ओबीसीतल्या वादावर त्यांना राजकीय फायदा मिळवायचा आहे आणि त्यांना तिकडं कुठंतरी विधान परिषद असेल किंवा कुठलं तरी अजून काय महामंडळ काहीतरी मिळवायचंय, त्याच्यातून हे त्यांचं चाललंय असं आम्हाला वाटतं. आणि हाकेंची भाषा असेल, नवनाथ वाघमारेंची भाषा अतिशय तुच्छ आणि खालच्या दर्जाची, त्यांना राजकारणातल्या मर्यादा संकेत सगळे ओलांडले. त्याच्यामुळे आता मराठा समाजाने ठरवलंय येणाऱ्या काळात ते जसं बोलतील त्याच्या तोडीस तोड जशाच तसं उत्तर आम्ही द्यायला सुद्धा तयार आहेत. काल परवा त्यांनी कोयत्याची भाषा केली, मग आम्ही सुद्धा त्यांना सांगितलंय तुम्ही कोयते काढले तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो, परंतु बीड जिल्ह्यातल्या मराठा ओबीसी आम्हा सगळ्याला इथं राहायचंय. 18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवाला आम्हाला बीड जिल्ह्यातल्या इथं राहायचंय. आम्हाला रोज एकमेकाची गरज आहे. त्यामुळे हे बाहेरून येणारे पार्सल आहे, जाणून बजून तुमच्या आमच्यात वाद निर्माण करत असतील तर मराठा असतील ओबीसी असतील त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपला लढा हा सरकार सोबत आहे, सर्वपक्षीय राज्यकर्त्यासोबत आहे. त्यामुळे आपापसात मराठा आणि ओबीसी यांनी न भांडता सरकार सोबत, प्रशासनासोबत आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यासोबत लोकशाही मार्गाने लढावा. परंतु हाकेंच्या भूलथापाला बळी पडू नये किंवा अन्य त्यांचे कोण जे तथाकथित बाहेरचे येणारे ओबीसी नेते त्यांच्या भूलथापाला बळी न पडता लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचं आंदोलन करावं, आम्ही आमचं आंदोलन करू. दोन्ही समाजात वाद लावून काल नांदेडमध्ये तशाच घटना घडली, हिंगोलीत घडली, बीडमध्ये आणि महाराष्ट्रात त्यांना अशाच दंगली घडवायच्यात. हाकेंना आणि वाघमारेंना मराठा आणि ओबीसी दंगली घडवून त्यांना एक महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारनं कारवाई केली पाहिजे.